अमरावतीत आयुक्त तुकाराम मुंढेंच्या संवाद तरुणाईशी या कार्यक्रमाला तोबा गर्दी। PR पोटे शैक्षणिक संस्थेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात तुकाराम मुंढेंचा तरुणाईशी संवाद। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळ्याची आढावा बैठक। नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याच्या कामांना सुरुवात, तर शहरातील खड्ड्यांच्या समस्यांचाही आढावा। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटी संदर्भात कोणी बोट दाखवत असेल तर शहानिशा व्हायला हवी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपांवर मंत्री छगन भुजबळांची भूमिका। मुंबईतील आंदोलनादरम्यान पोलिसांची व्हॅन निर्भीडपणे अडवणाऱ्या रिया अहिरनं शरद पवारांची भेट घेतली। रियाला त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची खासदार सुप्रिया सुळेंची एक्स पोस्टद्वारे मागणी। अमेरिका दौऱ्याहून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 तास कोर कमिटीची बैठक घेतली। त्यावेळी उपवास असूनही पंतप्रधानांच्या कामात ऊर्जा, एकाग्रता आणि उत्साह होता। पंकजा मुंडेंकडून पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीचं कौतुक। लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासाठीच्या निधीत भ्रष्टाचार झाल्याचा मनसेचा आरोप। पुतळा उभारल्याचं कागदोपत्री दाखवून ठेकेदाराला बिल अदा केल्याचा आरोप। पुतळ्यासाठी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। मुंबईच्या भाईंदरमधील हटकेश सिग्नल ते गोल्डन नेस्ट मार्गावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ मनसेचं आंदोलन। आंदोलनात कार्यकर्त्यांनी खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावर बाईक चालवत घोषणाबाजी केली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा लढा दिल्लीपर्यंत पोहोचणार। जंतर मंतरवर आंदोलन करण्याची शेकापची घोषणा। 5 ऑगस्ट रोजी 1 दिवसाचं लाक्षणिक आंदोलन। पुण्याच्या मंचरमधील आंतरराज्य दूध भेसळ रॅकेटची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधितांना कठोर शिक्षा देण्याची खासदार अमोल कोल्हेंची सभागृहात मागणी। पतसंस्थेत बनावट खातं उघडून कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी बंधू अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी। समता पतसंस्थेत 57 लोकांच्या नावे 100 खाती। शिर्डी पोलीस करणार कसून चौकशी। बुलढाण्यात गर्भलिंग निदान चाचणी करताना बोगस डॉक्टरला रंगेहात पकडलं। गर्भपाताच्या गोळ्यांचा मोठा साठा जप्त। अकोला आरोग्य उपसंचालकांच्या पथकाची बुलढाण्यात मोठी कारवाई। अहिल्यानगरमध्ये चिक्कीच्या पाकिटात जिवंत आळ्या आढळल्यानं खळबळ। खराब पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। ठाणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न ऐरणीवर। निधीअभावी विद्यार्थ्यांचा पोषण आहार 2 महिन्यांपासून बंद। शहापुरात ताटली मोर्चा काढून श्रमजीवी संघटनेचं आंदोलन। वसईतील पेल्हार पूर्व येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमधून कथित बनावट मेडिकल क्लेमचा घोटाळा उघडकीस। 17 बनावट दाव्यांद्वारे विमा कंपनीशी 10,21,000ची फसवणूक। डॉक्टरसहित 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूरमधील शनैश्वर देवस्थानच्या कारभारातील गैरव्यवहाराच्या तक्रारीनंतर कारवाई। फॉरेन्सिक पथकाकडून 2020 ते 2025 या कालावधीत प्रशासकीय निर्णय। आर्थिक व्यवहारांचं ऑडिट तपासलं जाणार। गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यात आंघोळीसाठी गेलेल्या 3 विद्यार्थी हे नदीत बुडाले। गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यातली घटना। 1 विद्यार्थी थोडक्यात बचावला। नाशिकमध्ये पाथर्ती दाडेगाव रस्त्यावर वालदेवी नदीला आलेल्या पुरात 1 जण वाहून गेला। बेपत्ता तरुणाचा शोध घेत असताना NDRFची बोटही उलटली। सुदैवानं जीवितहानी नाही। उल्हासनगरमध्ये सततच्या पावसानं मोठं झाड उन्मळून कोसळलं। 4 चाकी वाहनासह दुचाकीचं नुकसान। दुचाकीस्वार गंभीर जखमी। हरित नागपूरसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा 1000 वृक्ष लागवडीचा संकल्प। अंबाझरी मार्गावरील जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाशेजारी मोहिमेचा शुभारंभ। धुळ्यात ABP माझाच्या बातमीची हरित लवादाकडून दखल। पारोळा रस्त्यावरील 98 झाडांची तोड हरित लवादानं थांबवली। रस्त्यांच्या कामांसाठी महापालिकेनं वृक्षतोडीचे निर्देश दिले होते।
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 7 वर. बॉक्सिंगमध्ये महिलांच्या 57 किलो वजनी गटात जॅस्मिन लांबोरियाला सुवर्णपदक तर 54 किलो वजनी गटात प्रीती पवारचीही सुवर्ण कामगिरी.